महाराष्ट्रभरात बसने फिरणारे आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांचं नाव फेमस होतं. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या गाडीतून त्यांना कंडक्टरला पटवून द्यावं लागायचं की ते खरंच आमदार आहेत आणि त्यांना एसटीचा प्रवास फ्री आहे. त्यांनी रिटायर होईपर्यंत कधी गाडी घेतली नाही, बंगला बांधला नाही, बायकोने डब्यात दिलेली भाजी भाकरीच खाल्ली आणि स्वतःचे बूट स्वतःच पॉलिश केले. त्यांच्या याच साधेपणाने त्यांनी एक अनोखा रेकॉर्ड केला. ते एकाच मतदारसंघातून 11 वेळा निवडून आले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी बनवला. भ्रष्टाचार केला नाही आणि करूही दिला नाही. काटकसर करण्याचा स्वभाव असा की मंत्री झाल्यावर मंत्रालयातली रद्दी विकून ते पैसे सरकारी खात्यात जमा होतील याकडे त्यांनी बारीक लक्ष दिलं होतं. त्यांच्या याच इमेजमुळे त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं जायचं. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा त्यांनी कधीही सोडला नाही. कित्येक गोरगरिबांचं आणि शेतकऱ्यांचं काम त्यांनी मार्गी लावलं. स्वतःच्या पक्षाचे 3च आमदार असतानाही एकदा ते मुख्यमंत्री बनतील अशी ही परिस्थिती निर्माण झाली होती. आज त्याच गणपतरावांच्या साधेपणाचे किस्से आपण ऐकूयात. मंत्री असतानाही घर खर्चात गणपतराव कशी काटकसर करायचे याचा पहिला किस्सा तुम्हाला सांगतो. ही गोष्ट आहे 1978 सालची. या काळात गणपतराव देशमुख मंत्री होते आणि मंत्रालयासमोरच्या एका साध्याशा B4 नावाच्या बंगल्यात ते राहायचे. मंत्री असूनही त्यांचा साधेपणा पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटायचं. घरापासून ते मंत्रालयापर्यंत ते चालतच जायचे. कसलाही ताफा नाही, कसलाही रुबाब नाही. सगळे लोक त्यांना प्रेमाने आबा म्हणायचे. एकदा एका पत्रकाराने त्यांना सहज विचारलं, आबा, आता सरकारने तुम्हाला हा चांगला बंगला दिलाय, मग तुम्ही तुमच्या लेकरा बाळांना आणि कुटुंबाला इथं मुंबईला का आणत नाही? त्यावर आबा हसत बोलले, अरे बाबा, हे मंत्रीपद काय कायमचं थोडीच असतं. आज आहे उद्या नाही. मुंबईचा खर्च आपल्याला परवडणारा नाही आणि एकदा का या शहराची सवय लागली की पुढे महागात पडतं. मी घर खर्चासाठी बायकोला महिन्याला 500 रुपये पाठवतो, त्यात आमचं घर व्यवस्थित चालतं. तोच पत्रकार काही महिन्यांनी त्यांच्या सांगोल्यातल्या घरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जेवायला गेला होता. जेवणाची पंगत बसली होती. आबांच्या पत्नी रतनबाईंनी साधी ज्वारीची भाकरी, झुणका, वांग्याचं भरीत आणि झणझणीत ठेचा असा गावरान बेत केला होता. जेवण वाढताना आबांनी हसत हसत पत्नीची ओळख करून दिली. रतनबाई, माझ्यावर पेपरमध्ये लेख लिहितात ना, ते हेच पत्रकार आहेत. हे ऐकल्याबरोबर वहिनी साहेब ताडकन म्हणाल्या, अहो, तुम्ही पेपरात खोटं काय लिहिता? पत्रकार म्हणाले, खोटं काय लिहिलं? तेव्हा वहिनी गणपतरावांकडे पाहून म्हणाल्या, खोटं कशाला सांगता, दरवेळेस 400 रुपये पाठवता. असा होता गणपतराव देशमुखांचा साधेपणा. पत्रकार मधुकर भावे यांच्या समोरच घडलेला हा किस्सा आहे. यावर त्यांनी जो लेख लिहिला होता तो होता, पत्नीला घर खर्चाला 500 रुपये देणारा मंत्री. म्हणजे मंत्री असतानाही ते घर खर्चात काटकसर करायचे. इतका त्यांचा साधेपणा. लोकांचं काम करण्याची त्यांची आपली स्टाईल होती. आपलं वय झालं म्हणून लोकांचं काम थांबवावं असं त्यांना कधीच वाटलं नाही. ते 91 वर्षाचे असतानाचा एक किस्सा आहे. मोहोळ तालुक्यातलं पेनूर हे गणपत आबांचं मूळ गाव. तिथं राहणारी प्रेरणा गवळी ही मुलगी कॉलेजला जाण्यासाठी रोज धडपड करायची. पण झालं असं की गावातून जाणाऱ्या बस या गावात थांबतच नव्हत्या. मोहोळला जाणाऱ्या पोरांची संख्या मोठी होती, पण बसमध्ये प्रचंड गर्दी आणि जागा मिळत नसल्याने या पोरींचं शैक्षणिक नुकसान व्हायचं. प्रेरणाने हार नाही मानली. तिने थेट गणपत आबांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात तिने आपली व्यथा मांडली. सकाळी 7 ते 8:15च्या दरम्यान गाड्या थांबत नाही, आमचं कॉलेज बुडतंय, काहीतरी करा. गणपतराव तेव्हा नागपुरात अधिवेशनात होते, त्यामुळे ते पत्र काही त्यांना मिळालं नाही. मग तिची परीक्षा जवळ आल्याने तिने दुसरं पत्र लिहिलं. हे पत्र त्यांच्या हातात पडलं आणि कसलाही विचार न करता त्यांनी थेट पंढरपूरच्या आगार प्रमुखांना फोन लावला. त्यांनी आगार प्रमुखांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि गाडी थांबण्याच्या सूचना दिल्या. आबांचं काम तिथंच संपलं नाही. त्यांनी प्रेरणाला स्वतः पत्र लिहून कळवलं की काळजी करू नकोस, आता पंढरपूर सोलापूर बस सकाळी 8 वाजता पेनूरला थांबणार आहे. त्यांनी त्या पोरीला आपला शब्दही दिला, जर बस थांबली नाही तर मला फोन करून कळव. बरं, इतक्यावरच ते थांबले नाही. स्वतः पहाटे पेन्नूर इथे बस थांबते का हे पाहण्यासाठी ते त्या जागेवरही जाऊन उभा राहिले होते. त्यांच्या या मदतीमुळे प्रेरणा पुढे मेडिकलला ऍडमिशन घेऊन डॉक्टर होऊ शकली. आजच्या काळात असे काम करणारे नेते दिसणं हे खरंच दुर्मिळ आहे. बरं, गणपतरावांच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही आहे. 2 वेळा नाही, 4 वेळा नाही, तर 11 वेळा ते आमदार राहिलेत. तेही एकाच मतदारसंघातून, सांगोल्यातून. तब्बल 11 वेळा एकाच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येणं ही काही साधी गोष्ट नाहीये. पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी हे करून दाखवलं. त्यांच्या या रेकॉर्डमुळेच त्यांचं नाव थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोरलं गेलं. याआधी हा मान तमिळनाडूचे नेते आणि माजी मुख्यमंत्री M करुणानिधी यांच्या नावावरती होता. त्यांनी 10 वेळा आमदारकी मिळवली होती. पण गणपत आबांनी 11 वेळा मैदान मारून त्यांचाही रेकॉर्ड मोडला. 2014ची निवडणूक ही त्यांच्या आयुष्यातली शेवटची लढाई होती. वय झालं होतं पण उत्साह तोच होता. या निवडणुकीत समोर शिवसेनेचे शहाजी बापू पाटील होते, पण सांगोल्याच्या जनतेने पुन्हा एकदा गणपत आबांवरच विश्वास दाखवला.
आणि 25,225 मतांनी त्यांना जिंकवलं. सलग 55 वर्ष एकाच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणं ही भारताच्या लोकशाहीतली एक ऐतिहासिक घटना आहे. आणि याच निस्वार्थी सेवेचा आणि कामाचा गौरव करण्यासाठी 2017 मध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकत्र येऊन त्यांचा विशेष सन्मान केला होता. अशा प्रकारे गणपतराव देशमुखांनी आपल्या साधेपणाने आणि कर्तृत्वाने फक्त सांगोलाच नाही तर सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे ओढलं. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं पेनूर नावाचं एक छोटंसं गाव. तिथल्या एका शेतकरी कुटुंबात 10 ऑगस्ट 1927 साली गणपत आबांचा जन्म झाला. शेतकरी घरातले असल्यामुळेच लहानपणापासूनच आबांना गावची माती, शेतशिवार आणि कष्टकरी माणसांच्या हाल अपेष्टांची जवळून ओळख होती. पुढे शिक्षणासाठी ते पुण्याला आले. तिथं विद्यार्थी असतानाच त्यांच्यावरती शंकरराव मोरे, केशवराव जेधे, क्रांतिसिंह नाना पाटील आणि तुळशीराम जाधव यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. गणपतराव यांनी पुण्यात SP कॉलेजला डिग्री घेतली. नंतर लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची डिग्री मिळवली. पुण्यातल्या शिक्षणात SP कॉलेजला शरद पवारांचे मोठे भाऊ आप्पासाहेब पवार हे त्यांचे रूममेट होते. त्यावेळी पुण्यात शंकरराव मोरे हे मार्क्सवादी विचारांचे अभ्यास वर्ग घ्यायचे. गणपतराव सुद्धा या वर्गात बसून निस्वार्थपणे काम करण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण घेत होते. याच नेत्यांकडून मिळालेली कामाची शिदोरी गणपत देशमुखांनी आपल्या प्रवासात आयुष्यभर जपली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायची असेल तर राजकारणाच्या आखाड्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखलं. त्यांनी शंकरराव मोरेंनी स्थापन केलेल्या शेकापमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. साल होतं 1962. त्यांचं वय तेव्हा फक्त 34 वर्ष होतं. शेकापच्या तिकिटावर त्यांना सांगोल्यातून विधानसभा लढण्याचा चान्स मिळाला आणि पहिल्याच फटक्यात गणपतरावांनी मैदान मारलं आणि ते थेट विधिमंडळात पोहोचले. तेव्हापासून त्यांची आणि सांगोल्याची नाळ ही कायमचीच जोडली गेली. 1962 पासून तर 2014 पर्यंत 2 पराभव सोडले तर ते कायम तिथूनच आमदार राहिले. एकदा 1972 ला काकासाहेब सोळंकी पाटलांकडून आणि दुसऱ्यांदा 1995 ला काँग्रेसकडून शहाजी बापू पाटलांकडून. पण हे 2 अपवाद वगळले तर सांगोल्याचा किल्ला हा त्यांनी कधीच ढळू दिला नाही. जेव्हा गणपतराव आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेत बोलले तेव्हा त्यांचं अभ्यासू आणि तडफदार भाषण ऐकून अख्खं सभागृह अवाक झालं होतं. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुद्धा त्या भाषणाने इतके इम्प्रेस झाले होते की त्यांनी भर सभागृहात त्यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. अशा प्रकारे एका साध्या शेतकरी कुटुंबातला मुलगा हा आपल्या विचारांच्या आणि कामाच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणातला एक आगळा वेगळा नेता बनला. सुरुवातीच्या काळात शेकापमध्ये असताना एक मोठं आंदोलन झालं होतं. गणपतराव त्यात आघाडीवर होते. ही गोष्ट 1966 सालची. ते जे आंदोलन होतं त्याची दखल अख्ख्या देशाने घेतली होती. ते होतं बैलगाडी मोर्चाचं. यावेळी शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन आणि खर्चावर आधारित भाव मिळावा ही प्रमुख मागणी होती. भाई उद्धवराव पाटील यांनी या विषयाची विधिमंडळात अशी मांडणी केली होती की सरकारही विचारात पडलं होतं. पुढे त्यांनी लोकसभेतही हा आवाज उठवला. पण जेव्हा सरकार ऐकेना तेव्हा शेकापच्या नेत्यांनी ठरवलं की आता थेट बैलगाड्या घेऊनच मुंबईत धडकायचं. 13 मार्च 1966 रोजी मुंबईत जे घडलं ते आजच्या काळात कुणालाही स्वप्नातही खरं वाटणार नाही. त्यावेळी तब्बल 1 लाख बैलगाड्यांचा मोर्चा हा मुंबईत धडकला होता. एकट्या उद्धवराव पाटलांच्या उस्मानाबादमधूनच 40,000 बैलगाड्या आल्या होत्या. सायनपासून ते मंत्रालयापर्यंत रस्त्यावर फक्त बैलगाड्या दिसत होत्या. त्यावेळी वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते आणि बाळासाहेब देसाई हे गृहमंत्री. त्या काळी मंत्र्यांच्या मागे पोलीस नसायचे. मंत्रालय परिसरात आंदोलन सुरू असताना तिथे बाळासाहेब देसाईंची गाडी आली. ND पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी आपल्या बैलगाड्या थेट बाळासाहेबांच्या गाडीसमोर आडव्या केल्या. गणपतरावांनी आणि ND पाटलांनी त्यांच्या गाडीपाशी जाऊन शांतपणे बाळासाहेबांना नमस्कार केला आणि त्यांचं स्वागत केलं. बाळासाहेबही शांतपणे गाडीतून खाली उतरले. गणपतराव आणि ND पाटील म्हणाले, आज आम्ही तुम्हाला मंत्रालयात जाऊ देणार नाही. बाळासाहेबांनीही नमस्काराचा स्वीकार केला, स्वतःही हात जोडले आणि कोणताही वाद न घालता आपली गाडी त्यांनी वळवली आणि ते थेट मेघदूत बंगल्यावर परत गेले. शेकापच्या या मोठ्या आंदोलनामुळे त्या दिवशी मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री मंत्रालयात जाऊ शकला नव्हता. या सगळ्यात कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. शांतपणे आंदोलन झालं आणि सगळे शेतकरी परत घरी सुद्धा परतले. गणपतराव काही आयुष्यभर आमदार राहिले नाही. 2 वेळा त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळालं होतं. त्यांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं ते शरद पवारांच्या सरकारमध्ये. गोष्ट 1978 सालची, जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला होता. शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून बंड केलं होतं आणि पुलोद म्हणजेच पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून त्यांनी नवीन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याच पुलोदमध्ये तेव्हा जनता पक्ष, शेकाप आणि अनेक लहान मोठे पक्ष आणि अपक्ष आमदार एकत्र आले होते. या सगळ्यात शेतकरी कामगार पक्ष हा मोठा आणि निर्णायक पक्ष होता. पवारांना माहिती होतं की जर हा प्रयोग यशस्वी करायचा असेल
तर डाव्या विचारांच्या आणि अभ्यासू माणसांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही. अशा वेळी शेकापमधून एकच नाव आघाडीवर होतं, ते म्हणजे गणपतआबांचं. त्यांची विधिमंडळावरची पकड आणि त्यांचं शेतीतलं ज्ञान पाहून शरद पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचं पक्क केलं. त्यावेळी गणपतराव देशमुखांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना कृषी, ग्रामविकास आणि विधी आणि न्याय यांसारखी महत्वाची खाती देण्यात आली. मंत्री म्हणून काम करतानाही गणपतआबांचा तोच साधेपणा आणि अभ्यासू वृत्ती ही कायम होती. पुढे 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला. तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. त्यावेळी पणन आणि रोजगार हमी खात्याचं मंत्रिपद त्यांना देण्यात आलं होतं. 1999 ला गणपतराव देशमुख मुख्यमंत्री झाले असते असा खुलासा स्वतः चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात केला होता. त्यांनी सांगितलं होतं की 1999 मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार असा पेच निर्माण झाला होता, कारण आम्हाला पूर्णपणे बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार अशी चर्चा सुरू होती. पण बहुमत नसल्यामुळे आमदार आपल्यासोबत येणार नाहीत हेही दिसत होतं. त्यावेळी शेकापचे 3 आमदार निवडून आले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री नको आणि नारायण राणेही मुख्यमंत्री नको, गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा असा विचार त्यावेळी झाला होता. त्यावर सगळे सहमतही होते, पण नंतर ते झालं नाही. असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला होता. गणपतरावांच्या राजकारणाचा सेंटर पॉइंट म्हणजे सामान्य माणूस, गरीब लोक, कष्टकरी, शेतकरी, समाजात ज्यांना कुणीही विचारत नाही अशा उपेक्षितांच्या प्रश्नावर त्यांनी विधानसभेत नेहमीच आवाज उठवला. सांगोला म्हणजे दुष्काळी तालुका, पाणी टंचाई तिथल्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या 5वीलाच पुजलेली, पण त्यांनी हार मानली नाही. आपल्या भागाला टेंभू योजनेचं पाणी मिळावं यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. आज सांगोल्यात जे हिरवं रान दिसतंय त्यामागे गणपतरावांनी विधिमंडळात दिलेला लढा आणि रस्त्यावरचा संघर्ष. गणपतआबा फक्त भाषण करणारे नेते नव्हते, तर आपल्या कर्तृत्वाने त्यांनी संस्थाही उभ्या केल्या. त्यांनी सहकाराचा पाया इतका मजबूत रचला की त्यांनी उभ्या केलेल्या सगळ्या संस्था आजही पारदर्शकपणे सुरू आहेत. 1980च्या दशकात त्यांनी सूतगिरणी उभी केली. विशेष म्हणजे फक्त पुरुषांनाच नाही तर महिलांनाही सन्मानाने काम मिळावं म्हणून त्यांनी महिला सूतगिरणी यशस्वीपणे चालून दाखवली. बिकट परिस्थिती असतानाही ही गिरणी फायद्यात चालून त्यांनी महिलांना आर्थिक आधार दिला. सांगोल्यात फक्त शेतीवर अवलंबून न राहता तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी त्यांनी तिथे MIDC स्थापन केली आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन दिलं. आटपाडीचा मानगंगा सहकारी साखर कारखाना असो किंवा वाकी, शिवने इथल्या सांगोला सहकारी साखर कारखाना या संस्थांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. बाकी नेते स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी सहकाराचा वापर करतात, पण गणपतरावांनी स्वतःचा विचार कधीच केला नाही. ते जेव्हा सभागृहात असायचे तेव्हा पूर्ण वेळ ते तिथे बसून जनतेचे प्रश्न मांडायचे. वैयक्तिक कामापेक्षा त्यांनी नेहमीच दुसऱ्यांच्या कामाला प्राधान्य दिलं. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखालील सगळ्या संस्था या आजही कुठल्याही वादाशिवाय आणि घोटाळ्याशिवाय सुरू आहेत. वयाचं बंधन आणि तब्येत साथ देत नाही हे पाहून गणपतआबांनी 2019 मध्ये स्वतःहून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना मैदानात उतरवलं, पण त्या लढतीत फक्त 768 मतांनी त्यांचा पराभव झाला. सांगोल्याच्या गडावर दुसऱ्यांदा शहाजी बापू जिंकले, पण आबांचा वारसा इतका कच्चा नव्हता. 2024 मध्ये त्यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला. शहाजी बापू पाटलांना पराभूत करून त्यांनी लाल बावटा सांगोल्यावर फडकवला आणि आजोबांच्या पराभवाचा बदला घेतला. पण तो पाहण्यासाठी गणपतराव हयात नव्हते. 30 जुलै 2021 रोजी वयाच्या 94व्या वर्षी सोलापुरात गणपतरावांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक पर्व संपलं. यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ त्यांनी विधिमंडळात बसून पाहिला. सत्तेची खुर्ची त्यांना फक्त काही काळच मिळाली. बाकी सगळं आयुष्य त्यांनी विरोधी बाकावर बसूनच लोकांसाठी खर्च केलं. आजच्या काळात जिथे सत्तेसाठी नेते महिन्याला पक्ष बदलतात, तिथे गणपतराव राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत शेकापशी आणि लाल बावट्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी कधीही सत्तेचं गणित मांडलं नाही किंवा राजकारण खेळलं नाही. त्यांनी फक्त आणि फक्त लोकांचे प्रश्न सोडवले. गणपतराव 11 वेळा आमदार, 2 वेळा मंत्री झाले, पण जाताना मागे ठेवून गेले ते फक्त जनतेचं प्रेम आणि कधीही न विसरता येणारा साधेपणाचा वारसा. गणपतरावांसारखे अजून काही नेत्यांवर आम्ही व्हिडिओज केलेत, ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील किंवा त्यांचे डिटेल आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊच. पण अजून असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.